ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। गेल्या 2 आठवड्यांपासून कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये असलेले मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांच्या जामीन अर्जावर आज 6 जुलै रोजी पनवेल न्यायालयात सुनावणी झाली। पनवेल न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे। आज न्यायालयात राहुल पाटीलला जामीन मिळेल अशी त्याच्या चाहत्यांना आशा होती। मात्र पनवेल न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने राहुल पाटील शर्यतप्रेमींमध्ये निराशा पसरली। बैलगाडा शर्यतीमध्ये मथुर, बादल, सोन्या, बकासूर आदींची नावे अग्रस्थानी घेतली जातात। त्यांचे मालक पंढरीशेठ फडके, राहुल पाटील, जयेश पाटील आदी आहेत। ओवळे येथील शर्यती प्रकरणी राहुल पाटीलसह काही जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला। त्यानंतर राहुल पाटीलला अटक करण्यात आली। न्यायालयाने काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाने राहुल पाटील आणि त्याच्या इतर 3 साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावली। 22 मार्चला झालेल्या सुनावणीदरम्यान पनवेल न्यायालयाने राहुल पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर 4 एप्रिलला पुन्हा राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने 2 दिवसांची तारीख दिली। आज शनिवार 6 एप्रिल रोजी राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर पनवेल न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी राहुल पाटीलच्या वकिलाने युक्तिवाद केला, तर सरकारी वकील यांनी राहुल पाटीलवर असलेल्या यापूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती न्यायालयाला दिली आणि त्याला जामीन देऊ नये अशी विनंती केली। अखेर पनवेल न्यायालयाने आज देखील राहुल पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे आधारवाडी जेलमधील राहुल पाटीलचा मुक्काम काही दिवसांसाठी वाढला आहे।